महापालिकेच्या उद्यान विभागानं फाशीच्या डोंगर परिसरामध्ये लावलेल्या 7,000 रोपांपैकी जवळपास 3 ते 3,500 रोपं जळाली आहेत। या प्रकारास उद्यान विभागाचे अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप करत पर्यावरण प्रेमींनी जळालेल्या झाडांना श्रद्धांजली वाहून पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा निषेध केलाय। फाशीच्या डोंगर परिसरामध्ये पालिकेच्या वतीनं 17,680 रोपांची लागवड केल्याचा दावा केलाय। पण प्रत्यक्षात या ठिकाणी वृक्षप्रेमींसोबत पाहणी केली असता पालिकेचा दावा त्यांनी फेटाळत 3 ते 4,000 रोपं लावल्याचा आरोप केलाय। इतकंच नाही तर चक्क खडकाळ भागात अर्धा फूटपेक्षाही कमी खड्डे खोदून ही रोपं लावण्यात आली आहेत। तसंच त्यांना पाणी देण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली नाही। काही ठिकाणी तर रोपांच्या पिशव्याही फेकून देण्यात आल्याचं आढळलंय। या सर्व प्रकाराचा पर्यावरण प्रेमींनी निषेध केलाय। तपोवनात नवीन मलनिस्सारण केंद्र उभारून वाहिन्या टाकण्यासाठी 300 झाडं तोडून त्या मोबदल्यात फाशीचा डोंगर परिसरामध्ये 7,000 झाडं लावल्याचा दावा महापालिकेनं केला होता। मात्र ती रोपं पाणी आणि चुकीच्या पद्धतीमुळे जळून गेली आहेत। याला उद्यान विभागाच्या अधीक्षकांना जबाबदार धरत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी फाशीच्या डोंगरावर जाऊन महापालिकेने लावलेल्या मृत झाडांना श्रद्धांजली अर्पण करून महापालिकेचा निषेध केलाय। संविधान न्यूज, नाशिक।